ओम साईराम, स्वागत आहे आपल्या क्षण ब्लॉग चॅनलमध्ये। आज आहे आपला रत्नागिरीतला दिवस तिसरा। ह्या दिवशी आपल्या पालखी आलेली, तिचं आपण आज सगळं पालखीचं दाखवणार आहोत। रात्रीपर्यंतचा सगळा प्रोग्राम। आता आपण जस्ट समुद्रावरून आंघोळ करून आलोय आणि बघा नारळ काढला, एक लल्लांनी काढला, एक मी काढलाय आणि हा बघा समोर एक वरती नारळ आहे, तो काढायचा आहे नारळ पाण्यासाठी। शाळा आहे तो, ए पिल्लू पाठी हो, पाठी हो। बघा लल्ला मेहनत करतोय। आता मी कॅमेरा आणायला गेलेलो, आता लल्ला बघूया मेहनत करतोय। लल्ला दोन आहे, त्याच्या आतमध्ये पण एक आहे। दमला असशील तर ते मी काढतो आता। शाळे आहेत ते, अरे मला माहिती आहे। खाऊ नारळ खाऊ मग। हा अडकव अजून थोडं, नाही हा हा त्या हायला काळ्याला पकड। हा आता अवधूत ट्राय करते नारळ काढायला। तो नाही, तो पाय नाही लावायचा बाबू त्यांना। हा हा खिच खिच खिच, खेचायचा होता, हलवायचा नाही। पण ते नाही, ते छोटे। हा 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 भेटलाय जरासाठी मीच झाला। अरे बांबू बाबू तसंच आहे ना। हा 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 जरा जरा, नाही अडकलं नाही, अवधूत अडकलं नाही, अडकलं नाही, अडकलं नाही, अडकलं नाही, अडकलं नाही। रे रे त्याला नको पाय। मजा बघा, दमला दमला माणूस। नाही निघत आहे काकाला। जरा जरा ती, हा गोल फिरव। हा 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 खेच 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 खेच। लल्ला 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 जोर लाव, थांब लल्ला जोर लाव। अवधूत थांब थांब थांब, अवधूत घाई नको करू। लल्ला आणि तू जोर लावा दोघांनी। अरे तो नारळामुळे ती अडकली आहे। क्षण नाही बघा, काय क्षण आहे, काय आहेत ना निघणार मग आता। कोण पिणार, कोण पिणार आहे? पप्पा। तू नाही पिणार? हा बघ आता नारळ पाडलेत आपण या झाडावरचे। हा बघ हे उठा मग तुम्ही बाजू चला। हा ठेवू, क्षण ठेव। मगाशी काढले ते नारळ निघाले। आता आपण काकीला विचारून शाळी काढली आहे, ती बघा 5 शाळी निघाली आहेत। तर आता ही 5 शाळी आपण नंतर थोड्या वेळाने फ्रेश होऊन आंघोळ करून फोडूया आणि नारळ पाण्याचा आस्वाद घेऊया। गावी आलं तर नारळ पाणी बनलाच पाहिजे, हे बघा। आणि आमच्या क्षणची एक छोटी कैरी। आज परत आपला लुडोचा गेम रंगात आला आहे। आज दिवस तिसरा आहे। आज आपण नारळ पाणी वगैरे पिऊन झालं आहे, फोडून नारळ काढलेले। आता लुडोचा गेम परत रंगला आहे, बघा। आज कोण जिंकतोय बघूया, कोण जिंकणार आज। अरे कोई तो रिएक्शन दो। ही आमची पुतणी छोटी दुर्गा। दुर्गा हॅलो कर, हॅलो हॅलो कर। नाही ती लाजली आहे। बघा फायनल राऊंड चालू आहे। रेयांश पहिला आलाय, आमचा क्षण दुसरा, तिसरा मी आलोय। अरे चिडून करतात, चिडून 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 रडून गरीब आहे सोडून द्या। पण कोणी सोडला? तू सोडलास त्याला? तुम्ही सोडला, तू सोडलास, यांनी सोडला तुम्हाला। आम्हाला नाही मारायचे, आम्ही का आमची मर्डर करून थोडी घेणार आहे। आम्हाला पहिलं सांगायचं ना, आम्ही पण युती सरकारने खेळलो, आमच्या आम्ही थोडी युती खेळलो। चालेल। चौथा लल्ला आला, आता अवधूत राहिलाय आणि सोनाची एकच पाहिजे, सोनाला एक पाहिजे। सोना एक पाड, आता बघूया कोणला जिंकतोय। दोघांना एक एक पाहिजे आता, बघा दोघांना एक एक पाहिजे। कोण हारतोय? अवधूत जिंकला आणि लुझराची सोना। सेकंड क्षण आमचा सेकंड आलेला आहे। ये ही दुर्गा। आपल्या गावात
लालपरी आपली. हा बघा न्यू गेम चालू झालाय आपला. आता 5 जणांमध्ये खेळतोय. सनचे आपण ऑफ केले आणि आपल्याला पहिलेच सापडले सनला. हे बघा आमची सुंगटी पहिलीच बाहेर आली आहे. 4-5 गेम चालू झालाय. बघू किती वाजता संपतो गेम. बघा 6-5 माझा डाव रियांशच खेळला आणि रियांश मेला. हा मग तूच खेळलाय. आपल्या सोना पहिली आली आहे, लल्ला दुसरा आलाय, अवधूत तिसरा आलाय आणि आती तटीच्या सामन्यामध्ये आता चालू आहे बघा. रियाश आणि माझ्या रियाच्या 3 बाहेर आहेत आणि माझी एकच. जिंकू शकतो असा पण हारणार आहे. फायनल झालेली आहे, मॅच संपत आली आहे. बघू आता कोण जिंकतोय. माझं रियान्सला एवढी घाई झाली की रियान्स स्वतःच एकटाच खेळतोय. माझा पण क्षण एक का तांबरे. अरे बघा रियान्सची घाई बघा. कन्फ्युज करू नका. अरे तू माझा रियान्स एवढा येणार झाला की कोणाला खेळायलाच देत नाही, स्वतःच खेळतोय. थांब क्षण खेळ आपला खेळ. एक पाडे एक 4 पडले. चांगलं केलं क्षण, चांगलं काम केलं. क्षण खेळ. हा बघा रियांश खेळतोय एकटाच. क्षण खेळ. रियांश एवढा येणार झाला की आम्हाला खेळायलाच देत नाही. आणि क्षण आम्ही विनर ठरलो. चौथा आलो पण रियांश हारलाय. आपण काही माझ्यासोबत. आणि बघा आपली दुर्गा. हॅलो कर. हॅलो कर ना. हॅलो कर. आता आपण आपलं आलोय ग्रामपंचायत कार्यालय गणेशपुळे. ह्याच्या पाठी दुर्गाची शाळा आहे. कुठे आहे दुर्गा शाळा? त्याच्या पाठी दुर्गाची शाळा आहे. दुर्गा दाखवते आपल्याला शाळा. चला आता पालखीच्या जवळ आलोय आपण. बघू आता. बघा पालखी आली आहे समोर, घरी चालली आहे. हा बॅक साईडला संटा पाटी आहे. जास्त दिलं रे, 10 जास्त दिलं रे बा. सॉरी आम्ही या साईडला येऊ. या साईडला तिकडे चल त्या साईड खाली बघून चल. इथून ये त्या साईडला जाऊया. कोपऱ्यात चल. आता पालखीची बघा पूजा करतायत. थांबा इथेच राहा, टेकू नकोस, बाहेर राहा. आम्हाला सण पुढे होऊ नको, चप्पल काढायला लागतो. तू इथेच उभं राहा.
खाली नको उतरू, वरच राहा, वरच. चढ़ा सुना, चलिए खाली बघ, खाली बघ, खाली बघ जरा. 5-6 मिनिटं बघू अजून कुठे जायचंय. आपल्याकडे बसणार आहे कधी पण सुवेर आहे ना. अच्छा बसणार आहे. पालखीला गर्दी बघा किती असते, भरपूर गर्दी असते पालखीला. पालखी पण दाखवतो, भरपूर गर्दी असते. एसटी आली पप्पा, जाऊ नका. एसटी आली, एसटी आली. ए या साईडला असती. हे बघा आता एसटी पण आली आहे. लालपरी आपली. ते थोडासा सेटअप आहे डीजेचा. आपला दादा आलाय बघा. इथे आता पालखी आतमध्ये गेली आहे. सोनायला पकड बघा, पालखीला किती गर्दी आहे. आता आपण लाडवाडीतली एक घरातली पालखी बघितली आहे. आता उद्या असं न्यूज समजली आपल्याला की उद्या आपल्या घरी पण पालखी येणार आहे. कारण आता ते पुजारी असतात, त्यांना बाबांनी विचारलंय की आपल्याकडे येणार का, तर ते बोलले हा येणार आहे. माहेर वाशिनीकडनं आपल्या ओट्या भरून घ्यायच्या आहेत. उद्या आपल्या घरी पण पालखी येणार आहे. तर आता सकाळी आपल्याला उद्या पालखीची तयारी करावी लागणार आहे. तर बघूया आता उद्या सकाळी आपली तयारी कितीपर्यंत होते ते. चला तर भेटू. आज 3रा दिवस आहे. उद्या आपला रत्नागिरीतला 4था दिवस असणार आहे. तर भेटू आता डायरेक्ट उद्या. आता काहीच नाही, आज जेवढी मजा केली ती या व्लॉगमध्ये येणारच आहे. हा व्लॉग संपलेला नाही. आता आपण रात्री पालखी खेळवतात ते दाखवणार आहे या व्लॉगमध्येच. लाडवाडीतलीच पालखी खेळवत आहेत. Thank you.
आता आपण आलोय लाडवाडीत. आता इथे पालखीचं आगमन झालं बघा. घरं सगळ्यांची घेऊन झाली. आता इथे पालखी नाचवण्याचा प्रोग्राम करणार आहेत. बघू आता आपण. शॉट सवलं लल्ला आम्हाला. सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आता लाडवाडी मंडळ पालखी नाचवायला सुरुवात करत आहे. कृपया जरा लहान मुलांनी आणि महिला वर्गांनी जरा पालखी नाचवताना जरा लांबच राहायचं आहे. जरा आपापली काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन कोणी करू नये ही विनंती आहे सर्वांना. गुण्यागोविंदाने पालखी नाचवा आणि आनंदी लुटा. कृपया परत एकदा सांगतोय लहान मुलांनी आणि महिला वर्गांनी जरा किंचित लांब राहायचं आहे, कारण पालखीचा धक्का बिक्का लागू शकेल. धन्यवाद.
तर कसा वाटला हा ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.